मिनिटं झालेत. पहिला बॉल घेऊन वरोरचा कॅप्टन हिमांशू. पहिलाच बॉल चेंडूवरची नजर हटली, पण बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेलाय. कळमची सुरुवात आशिषच्या बॅट मधून पहिला दमदार षटकार. हे प्रेम आहे होळीपाडाकरांचं, आणि जसा मी उल्लेख केला तसे प्रेक्षक अजून मारा अजून मिळतील. हे वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. आशिषच्या बॅट मधून सुरुवात तर कळमची होते. पहिल्या 6 धावा हिमांशू. या वेळेला बॅकफुटला प्रयत्न चांगला होता, पॉइंटला भेदून बॅकफुट पॉइंट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डिस्क जॉकीचं देखील मनापासून आभार. दुनियादारी ते प्रत्येकाला करावीच लागते, आणि दुनियादारी चित्रपटामधील एक गाणं होतं. षटकार चौकार. धावा धावफलकावरती कळमचा 10. हिमांशू डाऊन दी लेग, आणि 11 बॉल. अंपायरचा सिग्नल वाईडने धावा फलकावरती आपण पाहतोय 11 धावा. व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशाल पाटील माझ्या सोबत आहेत. विशाल, सहर्ष स्वागत कॉम्बॉक्स मध्ये. बॅकफुटला थांबलाय, स्लाइस केलं बॉलला. ओहो, व्हॉट अ शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा फटका आशिषच्या बॅट मधून षटकार. ओहो, सुरेखा नाही तर हा फटका आवडला आकाश भाऊंना. आका वक्का वक्का. षटकार. या वेळेला मात्र फलंदाजा सोबत यष्टीरक्षक बीट. बॉल निघालाय आउटफील्ड मध्ये, थोडासा स्लो. सीमारेषेच्या जवळ थांबला तो, आणि आता फिल्डर कव्हर करून थ्रो करतील. मिळतात 2 धावा, आणि 2 धावांनी सध्याचा धावा फलकाचा आपण विचार केला तर धावा फलकावरती ओम ब्रह्मेश्वर कळमचा धाव फलक 19. आणि इथे बॉल निघालाय मागे, नाही थांबणार. या वेळेला बॉल थेट साइड स्क्रीन वरती आदळलाय. चौकार. बाबा, फार जबरदस्त खेळ. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आशिष खरा बॉलिंग. हिमांशू थोडासा चाचपडतोय रनवे मध्ये, कुठेतरी त्याला अडथळा होतोय, पण त्याला आठवावे लागेल मागच्या 2 सामन्यांमध्ये केलेली बॉलिंग. तो कॅप्टन आहे. आणि दुसऱ्या बाजूने आशिष पहिल्या मॅच मध्ये जे केलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये करता आलं नव्हतं, तिसऱ्या मॅच मध्ये करतोय. आणि सध्याचा बॉल वाईड. दबाव जाणवतोय स्पष्टपणे गोलंदाजावरती, कारण रडार मध्ये बॉल जर दिला तुम्ही तर तो सीमारेषेच्या बाहेर जाणार. आतापर्यंत आशिषच्या बॅटने सांगितलंय. एज लाऊड साऊंड अँड टेकन. फार चांगला झेल यस्ट्यांचा मागे येते हिमांशू कडून. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू ओम ब्रह्मेश्वर कळमला. आशिष बाद.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. चांगली सुरुवात आणि कळमच्या धावफलकाचा आपण विचार केला तर 25 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेटचं नुकसान. प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय मिथिलेश. पहिला बॉल प्रतीक समोर खेळला मिडॉनला. फिल्डर आहेत त्यांना भेदून बॉल मागे गेला मिडॉनला, पण 1 धाव सिंगल मिळते आणि या सिंगल सोबत धावसंख्या पुढे चालले. स्कोर ऑन 26. संध्याकाळकडे आपण वळतो आणि आता सूर्यदेवता जरूर आपल्याला दिसतात. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पावसाच्या रिमझिम झरी दुपारी आपण अनुभवल्या. समोर खेळलाय पंच. पंच करतोय कळमचा सरपंच. षटकार. थैंक यू दीजिए. ये सब मैच के बाद, अभी तो मैच देखना है. निर्भयचा बॅट मधून षटकार त्याच्या नावाप्रमाणे झालाय. समोर खेळला आणि अनऑर्थोडॉक्स फटके. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणते फटके नाही, पण प्रचंड ताकदीच्या जोरावरती यावेळेला उखरतोय. खराब बॉलिंग आणि योग्य समाचार. अनदर बिग वन. षटकार. DJ सौरभ आणे. थँक्यू देवीचे. पारितोषिक किती देतात त्यापेक्षा प्रेम किती देतात हे फार महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही मी चाहत्यांचा मनापासून आभार व्यक्त करेन. आकाश दादा आणि त्याचबरोबर नवीन दादा. कळमचे फलंदाज मैदानाचा आतमध्ये जबरदस्त खेळ करतात आणि त्यांना हे पारितोषिक दिले जातात. गोलंदाजाला पारितोषिक मिळेल विकेट नंतर. समोर ड्राईव्ह केला मिडॉनला. जरूर फिल्डर आहे पण 1 धाव तो रोखू शकत नाही. सिंगल मिळते आणि प्रतीक येतोय स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सोबत धावसंख्या देखील फार वेगाने पुढे चालली आहे. हेल्दी रन रेट आहे धावा फलकावरती. ओम ब्रह्मेश्वर कळम 39. 39 धावा सध्याचा स्कोर. घरत समोर खेळला. खोलात होता बॉल. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. डबलचा कॉल. येस निर्भयचा कॉल आहे आणि फार वेगाने प्रतीकने देखील ऍक्सेप्ट करत असताना 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा डाऊन दी ग्राउंड बॉल जातो आणि ज्याला डेंजर एंडला धावायचं असतं त्याचा कॉल असणं फार गरजेचं आहे. डगआउट बॉक्समध्ये रेड टी शर्ट. कळम सकाळपासून जबरदस्त खेळ त्यांचा झालेला आहे. त्यांचे चाहते मगाशी तिकडे आता येते टेरेसवरती. लॉफ्ट केलाय. बॉल निघालाय. घरतने पाठवलंय बॉलला परत. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला की मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी मजा आणि इकडे मागे टेरेसवरती एक वेगळी मजा आहे. क्रिकेटचा परमोच्च आनंद घेतला जातो आमच्या प्रत्येक प्रेक्षकाकडून. त्या प्रेक्षक मायबाबांचे होळीपाडा चषक 2025 मध्ये मी समालोचक करणकांत डोंबिवली सहर्ष स्वागत करेन. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावा फलकावरती 47 धावा 1 गडी बाद. ओम ब्रह्मेश्वर कळम. काय जबरदस्त खेळ. सुरुवात आशिषची
निर्भयचं मध्यांतर आणि या ओव्हरची शेवट प्रतीक कडून. थर्ड ओव्हरला सुरुवात. फुल लेंथ बॉल मिड ऑनला फिल्डर आहेत. चांगला थ्रो. रनआउटची चान्स. ओहो अंपायरने सेव्ह केलं बॅटरला बिकॉज फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला असता तर कदाचित तिथे विकेटला चान्स होती. फार वेगाने धावला होता. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स स्वप्नपूर्ती आणि SS क्रिकेट क्लब होळीपाडा. तयार राहा. टॉस साठी यायचं तुम्हाला. 47 धावा 47 for 1. 47 ला एक सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. बॅटवरती जेव्हा तुम्ही हँडल करत असता ती ग्रीप मिळवणं फार गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत हँड ग्लोव्हचा वापर केलाच जातो. पण टेनिस बॉल क्रिकेट सोबत आता रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. हेल्दी रन रेट आहे आणि पाण्याची जर गरज असेल अत्यावश्यक असेल तर जरूर तुम्ही मागणी करा. संयोजक तुम्हाला पुरवतील. सकाळपासून कोकमची देखील व्यवस्था होती. त्यासोबत नॉनव्हेज जेवणाची व्हेज जेवणाची व्यवस्था तुम्हा सर्व संघांसाठी खेळाडूंसाठी करण्यात आली होती. त्याबद्दल SS क्रिकेट होळीपाडा आणि होळीपाडाकरांचं जितकं आपण कौतुक करू विशाल तितकं कमी आहे. पूल केलाय सोनम झॅप. ओहो व्हॉट अ शॉट. या मॅच मध्ये निर्भय वेगळ्याच रंगात आहे. षटकार. शुभम पैसे प्रतीक आणि निर्भयला मिळतात पण इकडे पॅव्हेलियन भरपूर खुश आहे. कळमचं जबरदस्त खेळ. धावा येतात आणि सध्याचा स्कोर जर आपण बघितला 53 धावा 53 रन्स. मेहुलला विकेट काढावे लागेल. एक मात्र पर्याय. बॉल तर खराब होता पण टॉप एज घेऊन फाईन लेगचा फिल्डर जज करतोय. जजमेंट चुकलंय. धावा तोपर्यंत 2 पूर्ण होतात. गिरक्या घेत होता आणि पोहोचू तर शकला नाही. चेंडूचा खाली 2 धावा मिळत आहेत. 2च्या साह्यानं स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 55 धावा. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच तुमच्या समोर येणार आहे. पहिल्या दिवसाची पहिली उपांत्य फेरीची मॅच. उपउपांत्य फेरीची मॅच समोर खेळायचं होता. मिस इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. नेहुल कडून विकेट येते. दुसरा हादरा ओम ब्रह्मेश्वर कळमला. रिमिक्स तुमची घाई नका लवकर थोडं बांधायला. येऊ कशी तशी मी नांदायला. हो येऊ कशी तशी मी नांदायला. येऊ कशी तशी मी नांदायला. हो येऊ कशी तशी मी नांदायला. विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेट मेहुलकडून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आत. समोर खेळायला मिडॉनला बॉल चाललाय. पाण्यावरून सध्या लोकांचा फिल्डर येईल पण प्रतीकला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त एकच धाव. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार इम्पॅक्ट पाडून जातात. तुमचा सेट बॅटर मैदानाचा आत आहे त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणे गरजेचं होतं आणि आल्याबरोबर तेच केलं. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला आला आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 56. लॉफ्ट केल्या बॉलला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक. षटकार.
थँक्यू दिस. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 62. ओम ब्रह्मेश्वर कळमचं धावफलक 62ला 2 विकेट. विकेटची पर्वा नाही. प्रतीक मैदानाचा आत उभा आहे आणि दुसऱ्या बाजूने निर्भयी चांगला खेळून गेला आणि सुरुवात आशिषनेही चांगलीच केली होती. लिमिटेड ओव्हरमध्ये विकेटला तितकंसं महत्त्व नसतं, पण तुमच्या बॅटमधून किती धावा येत आहेत, तुम्ही किती इम्पॅक्ट टाकताय तुमच्या डावामध्ये हे फार महत्त्वपूर्ण असतं. निर्भय आऊट झालाय पण त्याने इम्पॅक्ट चांगला टाकला आणि त्यासोबत आघाडीचा फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळाला होता आशिष फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता. आणि सध्या प्रतीक लास्ट ओव्हर अपेश खेळला, थोडा बॅटच्या वरती चढला होता. बॉल मिड ऑफ कडे एका धावेने प्रतीक स्ट्रायकिंग एंडला असेल. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 63 धावा आणि इथे कुठेतरी आता 70च्या आतमध्ये रोखण्यासाठी प्रतीक गरजची विकेट इम्पॉर्टंटच आहे, पण ती येणं ही सोपी गोष्ट नसेल. पाहूयात लास्ट ओव्हरमध्ये काय करतोय गोलंदाज. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गरत समोर खेळलाय, मिस टायमिंग, मिड ऑफ, लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. ओहो, अंघोळ करत असताना ओला साबण ज्या पद्धतीने आपल्या हातामधून निसटतो तसा बॉल निसटलाय. ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. पुढचे 4 बॉल सांगून देतील आपल्याला. प्रतीकला स्ट्राईक नाही पण धावा फलकावरती 64 धावा. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही मोठा फटका त्याने खेळू दिला नाही. ओ खेचून मारलाय आणि जतीनने जबरदस्त मारलाय. वाईड इज लॉंग ऑनला क्लिअर करणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. वन साइड हीरो थँक्यू दिवस. पटका बदलला. ऑफसमचा बाहेरचा बॉलला ऑन साइडला खेचून आणलंय. समोर खेळलाय लॉंग ऑन कडे, फ्लॅट लॉंग ऑनच्या फील्डरच्या हातात. विकेट. ये झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू दिस. नवीन बॅटर मैदानात आत होतो आणि सध्याचा स्कोरचा आपण विचार केला 70 धावा. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन टर्न करण्यात आला बॉलला. शेवटचा एक बॉल बाकी आणि तो फेस करेल प्रतीक. एका धावेने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 71. आजचा आपण हाय स्कोर जर विचार केला तर 72 आय थिंक. 72 धावा आजचा हाय स्कोर. फुल टॉस, खराब बॉलिंग आणि प्रतीक घरत सेट बॅटर आहे. फिनिशिंग टच षटकाराने धावा फलकावरती 77 धावा आणि 78 धावांचा आता टार्गेट चेस करावं लागेल विजयासाठी वरोरला. टार्गेट 78. दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. स्वप्नपूर्ती आणि SS क्रिकेट क्लब होळीपाडा. आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. विशाल, समुद्र किनारी जशा लाटा नेहमीच नाचत असतात ना, तसंच आगरी कोळी बांधव नाचण्यासाठी देखील तयारच असतो. कयमने भरपूर डान्स केला, पण वरोरला जर नाचायचं असेल तर षटकार यायला लागतील, कारण 78 धावसंख्येचं चेस आहे. मोठ्या लक्षाला चेस करायचं ती क्षमता आहे. हिमांशूची बॅटिंग आपण बघितली आणि त्याला साथ द्यावी लागेल टॉप ऑर्डरला तर धावा बनवू शकतायत. दोन्ही अंपायरचे देखील आपण कौतुक करूयात. जबरदस्त अंपायरिंग, कोणती कॉन्ट्रोवर्सी नव्हता. पहिल्या दिवसापासून फार चांगली अंपायरिंग दोन्ही अंपायर्सकडून आपल्याला पाहायला मिळते. या आपण टॉसकडे वळूयात. स्वप्नपूर्ती
आणि दुसऱ्या बाजूला SS क्रिकेट क्लब ओळीपाडा. या आपण जाऊया टॉसकडे. नेक्स्ट मॅच स्वप्नपूर्ती आणि SS क्रिकेट क्लब होळीपाडा. शेख थँक्यू सो मच करणजी. आपण आजच्या या तिसऱ्या दिवसामधला अंतिम सामन्याचा टॉस करणार आहोत. SS क्रिकेट क्लब आणि स्वप्नपूर्ती अशी लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकर या, कारण एक चांगली मॅचही ग्राउंडमध्ये सुरू आहे आणि याच होळीपाडा परिसरामधले दोन संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. पहिला दिवस आपण याच परिसरामधले संघ पाकले होते आणि पहिल्या दिवसामध्ये जी एक रिमेनिंग मॅच आहे क्वालिफायर मॅच, तसं आपण टॉस इथे करणार आहोत. चला या लवकर मॅच ही सुरू होते. आपण टॉस इथे करत आहोत. कॉल कोण करतोय ते सांगा. कॉल कोण करतोय? SS क्रिकेट क्लब कॉल करतात कॅप्टन टेलर्सचा कॉल आणि टेलर्स आला. टॉस जिंकला, फक्त डिसिजन जास्त वेळ घेणार नाही. टॉस कम्प्लीट, टॉस जिंकला SS क्रिकेट क्लबने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली. मोठा चेस आहे 78 आणि पहिलाच बॉल हिमांशूच्या अगेन्स्ट डॉट टाकलेला आहे. मॅच इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक डॉट बॉल नंतर विकेट नंतर कळमच्या प्रेक्षकांचा आवाज असेल, पण वरोर कशा पद्धतीने ते पलटवार करणार आहेत. बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातात फिरली, बॉल हवेत आहे पण शॉर्ट लेगला. ओहो, शॉर्ट स्क्वेअर लेगने स्टार्ट घेतला नव्हता आणि इथे कॅच ड्रॉप. एक धाव. खातं उघडते वरोरचं कॅप्टन हिमांशूच्या बॅटमधून. हिमांशू आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. पुढचा बॉल राऊंड द विकेटने गोलंदाज समोर खेळल्या. बॉलच बॅक, बॉल तिथे थांबणार आहे. एक धाव त्यामध्ये दोघेही पूर्ण करतात. सिंगल डबलने तितका इम्पॅक्ट पडणार नाही. पर ओव्हर तुम्हाला मिनिमम 15 धावा बनवायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये, बिकॉज 78चा चेस आहे आणि 4 ओव्हरमध्ये त्या धावा बनवायच्या आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन राऊंड द विकेटने आतापर्यंत गोलंदाजी, पण जेव्हा लेफ्टी येतोय अर्ली बॅट स्विंग, बॉल राईट झालाय आणि या बाउन्सरने पूर्णपणे थांबवलंय, अचंबित केलंय हिमांशूला. डॉट बॉल, चांगली बॉलिंग. मोठ्या चेस आहे, अंडर प्रेशर बॅटर आहेत, तो कुठेतरी मानसिक दबाव असतो आणि त्याचा फायदा गोलंदाज उचलतायत. त्यांना माहिती आहे की प्रत्येक बॉलला हिट करण्याचा प्रयत्न बॅटर करणार आहेत
आणि आपल्याला फक्त आता विकेटच्या शोधात जायचं रे. तर डॉट बॉल टाकायचा. दुसऱ्या बाजूने हिमांशूला पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करावी लागेल. आत लागला बॉल बॅटचा चालला मिड विकेटला गरंग डीपमध्ये. एका धावेने धावसंख्या तर पुढे चालली आहे, पण जर मोठे फटके आले नाही तरी मॅच लांब जाणार आहे वरोरसाठी. वरोरच्या बाजूने आपण विचार केला तर लाल रंग सध्या प्रेमाचा नाही, तो घातक होत चाललाय. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आणि सध्याची बॉलिंग सुपर्ब, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. ऑन साइडला सध्या 2 फिल्डर आहेत. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ लेग फिल्डर पॉवर प्लेमध्ये फ्रॉम द विकेटने ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये बॉल निघालाय, चाललाय. मयूरने पहिला मारलाय षटकार. कशात कमीच नाही, त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. पहिल्या पर्वामध्ये कार्यसम्राट नगरसेवक सदानंदजी पाटील साहेब यांची आपल्याला रॉयल एंट्री पाहायला मिळाली होती. याही पर्वामध्ये त्यांचं सहकार्य आणि मयूरच्या बॅटमधून षटकार पाहिजेच होता विशाल, बिकॉज रिक्वायर्ड 100 तर मेंटेन करता आलं नाही, पण त्यातल्या त्यात धावसंख्येला पुढे जाण्यासाठी हा षटकार फार इम्पॉर्टंट होता. तो आला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये विशालजी पाटील, सुस्वागतम. थँक्यू सो मच करणजी काळन सर. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनत नव्हत्या, रन्स वाहत होत्या असं आपण आवर्जून म्हणूया, कारण बॉल मैदानाच्या हातामध्ये कमी आणि बाहेर जास्त दिसला. 77 बनवण्यात आलं आणि 78 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या. इथे अडचणी भरपूर साऱ्या आहेत, बट त्या अडचणींचं समाधान इथे शोधू शकतील का दोन्ही बॅटर्स. उडवला बॉल हव्यामध्ये आके फिल्डर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावतायत, पोहोचलेत, बट झेलची शक्यता नाही आहे. अखेरीस बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. हिमांशू प्रयत्न तर करतोय, बट ज्या फटक्यांसाठी, ज्या खेळासाठी हिमांशूला ओळखलं जातं त्याप्रमाणे आत्तापर्यंत खेळ झाला नाही आहे. कारण दबावारी दडपण अशी एक गोष्ट आहे की जिथे आपण पाकलं की एक चांगला खेळाडू कधी कधी थोडा कमी पडतो, कारण दबावानी दडपणामध्ये चांगला खेळ करणं हे फार अवघड असतं ॲज अ प्लेअर. पण प्रयत्न सुरुवात आता हे पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टोलाच लागला, स्क्वेअर लेगला बॉल होतोय, फील्ड ओव्हर थ्रो ई झालाय, सिंगल इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाही नाहीये, मिळेल फक्त सिंगल. धाव फळक आता जाऊन पोचला या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 12 वरती. काय एकंदरीत सांगण्यासारखी ही देखील करणजी गोष्ट आहे की हार आणि जीत तर होत राहणार आहे, बट ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर खेळलो कशा प्रकारे ते नेहमीच मॅटर करतं. आणि तेच गोष्ट दोन्ही बॅटर्सच्या माइंडमध्ये असेल की फर्स्ट हाफमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो बॉलिंगमध्ये, बट बॅटिंगमध्ये त्या गोष्टीची रिकव्हरी आपण करू शकतो का. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बघा, ड्राय सरफेस आहे, बोटं फिरवली जात आहेत, सरफेसचा बेनिफिट इथे घेतला जातोय बॉलरच्या माध्यमातून. कारण रबर बॉलचं हेही वैशिष्ट्य आहे की जेव्हा ड्राय सरफेस असतं तेव्हा बॉल पडल्यानंतर अगदी कमी गतीने येतो आणि अशा क्षणाला जर तुम्ही कटर्स वगैरे टाकू शकतात तर हेल्पफुल सरफेस आहे तुमच्यासाठी, आणि सध्या सगळीला बॉलर तेच करतायत. पूल खेळला, बट मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर धावतात, पोहोचलेत आणि बघा स्विमिंग पूल होता, एखादी सूर मारली असती तर डेफिनेटली कॅच होऊ शकली असती. आणि काही चर्चा दोन्ही फिल्डर्समध्ये सुरूही आहेत की चान्स घेऊ शकलो असतो, बट टीमच्या पोझिशनमध्ये आहे ना. इथे मी म्हणेन आउटफील्डमध्ये तेवढी रिस्क घेण्याची आत्ता गरज नाही आहे असंच मी म्हणेन, कारण जितक्या रन्स इथे बाकी आहेत दिल्ली अभी बहुत दूर आहे. कारण फर्स्ट हाफ अक्षरशः काय बॅटिंग झाली, जे मी सांगितलं की बॉल ग्राउंडमध्ये कमी बाहेर जास्त दिसला, कारण बाउंड्रीजचा प्रमाण, षटकार भरपूर सारे आले, षटकारांचा पाऊसही पडला पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच जोरावरती 77 बनवण्यात आलं आणि 78 डिफेंड करत असताना त्याचप्रमाणे बॉलिंगही आता इथे होत आहे. गती कमी केली होती, बोटं फिरवली होती, बॅक ऑफ द हँड
बॉल टाकला होता आणि तिथेच गती कमी झाली. बॅटचा टोलाचा बॉल लागला, मिळेल फक्त सिंगल. बघा सिंगल डबलने ग्राउंडेड स्ट्रोकने काही होणार नाही आहे आणि आता असं वाटतंय की कुठेतरी हे इक्वेशन बॅटिंग टीमपासून फार दूर चाललं आहे, कारण रन्स येत नाही आहेत. बट इथे हे काय घडलं, नो बॉलचा इशारा आणि बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू. 22 ऑन द बोर्ड आणि एक बॉल अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल फ्री असेल. बघा एकंदरीत एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला, कारण जेव्हा अगदी चेस्ट लाईनला बॉल येतो ना, त्या हाईटला बॉल येतो ना, तिथनं जर आपण पाकले तर मोठा फटका खेळणं इझी नाही आहे. बट ज्याप्रमाणे हा फटका खेळला हिमांशू, लाजवाब स्ट्रोक. आणि त्यातल्या त्यात आमचे प्रेक्षक पूर्णपणे एन्जॉय करतात. क्या बात आहे. आणि तो मी चर्चा नक्कीच करेन त्या गोष्टीवरती. आताही पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल 2 in a row सिक्सर. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. 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 थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 28 धावा फलकावरती, म्हणजे त्या 12 चेंडूमध्ये करायचं 50 धावा. के स्टील मी म्हणेन की मॅच संपली नाही आहे, ड्राय सरफेस आहे. आणि जर या वेळेला जर वेट अँड वॉच क्रिकेट खेळले ना बॅटर्स, तर रन्स बनवण्याची शक्यताही तितकी जास्त आहे. 12मध्ये 50. इथे अजूनही मी म्हणेन की स्टील आउटसाईड चान्स आहे, मॅच अजूनही बाकी आहे. इथनंही जर या ओव्हरमध्ये 20 ते 25 जर येत आहेत, अंतिम ओव्हरपर्यंत जरी मॅच जाते तर ही फाईट चांगली होऊ शकते. 12मध्ये करायचं 50 धावा. हे तिसरं षटक भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून देईल. तिसरं षटक, पहिलाच बॉल फुल लेंथ, लेफ्ट ड्राईव्ह, लॉंग ऑफ येत आहेत. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. लाजवाब फिल्डिंग इथे लॉंग ऑफला पाहायला मिळाली. आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर मान्सून क्रिकेटमध्ये जेव्हा पूर्णपणे संपूर्ण ग्राउंडमध्ये पाणी असतं, तशा परिस्थितीमध्ये फिल्डिंग करणं तेही अवघडच असतं. बट इथे फिल्डरचं कौतुक करेन, चांगली फिल्डिंग आणि मिळेल फक्त सिंगल. आता 11 चेंडू शिल्लक, 11मध्ये आता करायचं 49 धावा. प्रत्येकी बॉल मागे आता इथे मोठे फटके हवेत. आणि मी जी चर्चा करत होतो की जे आपले प्रेक्षक ग्राउंडमध्ये येतात आणि ते ब्लॅक टी शर्टवाले दादा होते, त्यांच्याविषयी सांगायचं थोडं वाटतं. ऑन साईडला फटका, ओढ कॅच, ओढ कॅच. काय कॅच पकडली आहे बघा. पक्षी नाही उडत, माणूसही उडतो. ते इथे पाहायला मिळालं. मी मगाशी सूरचा उल्लेख करत होतो, पण ही सूर जमिनीवरती आहे, पाण्यामध्ये नाही आहे. लाजवाब कॅच. थँक्यू. उडता करण पाहायला मिळाला बघा. ते ब्लॅक टी शर्टवाले दादा, मी तेच तर सांगत होतो की त्यांचा जो डान्स आहे ना, तो पाहिल्यानंतर असं वाटलं की मायकल जॅक्सन आज जर जिवंत असते तर त्यांनी रिटायरमेंट घेतली असती, कारण ज्याप्रमाणे डान्स पाहायला मिळतो. आणि के हेच तर की खेळ आहे, सिरियसनेस आहे, बट सिरियसनेस सोबत थोडी एन्जॉयमेंटही पाहिजे. आणि त्या गोष्टी इथे पुरेपूर पाहायला मिळतात. पैसा वसूल. बट काय कॅच पकडली, अनबिलिव्हेबल. स्टील अजूनही माइंडमध्ये ती गोष्ट येते की ॲज अ फिल्डर राईट हँड साईड तुम्हाला फुल स्ट्रेट डाईव्ह मारायची आणि कॅच पकडायची आहे. आणि काय फिल्डिंग राखली. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता हिमांशू जसा बाद झाला तर असं वाटतंय की या मॅचमध्ये आता फॉर्मॅलिटीज बाकी आहेत असंच वाटतंय, कारण या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आहे. आपण चर्चा भरपूर सारा केला की 12मध्ये 50 यस होऊ शकतात असं वाटलं. बट या ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्याप्रमाणे बॉलिंग झाली, आता ते जवळ इम्पॉसिबल वाटतं. लॉंग ऑफचे फिल्डर येतात, बट जे मी सांगितलं की सध्याच्या घडीला
ज्याप्रमाणे खेळ चालला आहे अतिरिक्त रिस्क आउटफील्डमध्ये घेण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण ऑलमोस्ट या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला संघ सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कलम संघ लाजवाब खेळला. शॉर्ट पिच, सरप्राईज बाउन्सर, व्हाईट बॉलचा इशाराही येतोय. 1 फॉर दी ओव्हरही सांगितलं गेलं, बट असं वाटतंय की या अतिरिक्त रन्सनेही जास्त काही फरक इथे पडणार नाही आहे. कारण जर तुम्हाला 78 चेस करायचं होतं तर बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला रिक्वायर रेटला मेंटेन करायचं होतं. बघा फुल टॉस बॉल षटकार जरूर येतोय, बट बॅटरलाही ठाऊक आहे की मेहरबा आते आते बहुत देर हो गई. कारण यस डीजे कम ऑन. फटका अप्रतिम होता, बट उशीर झाला. षटकार जरूर आला आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर येणारे बॉल बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्लेन मेस, अतिरिक्त गती पडल्यानंतर खाली राहिला हा बॉल. डॉट बॉल इथे येतोय. बघा थोडं चेक केलं जात आहे, कारण स्कोररने जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि अंपायर्सने घोषित केलं की षटक समाप्त. हरकत नाही आहे, थोडा टेक्निकल एरर. अंतिम षटकाला आता होईल सुरुवात. कलम संघ सध्या सगळीला एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता अगदी टोजवरती येऊन खेळले होते. टॉप एज इथे लागला, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल्डर आता पोहोचत आहेत, बट इथे सिंगलच घेतली जाईल. बट एकंदरीत या मॅचमध्ये बघा भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्याही लागल्या की फर्स्ट हाफ जर तुम्ही जो पार स्कोर आहे त्यापेक्षाही जर 20 ते 30 जास्त द्याल तर त्यात नंतर सेकंड इनिंगमध्ये अंडर प्रेशर रिकव्हरी करणं हे जवळ इम्पॉसिबल आहे. आणि तेच पाहायला मिळालं या मॅचमध्ये. प्लेन मिस, ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेन, कारण पूर्णपणे नजर हटून गेली होती बॉलवरनं. डॉट बॉल इथे येतोय, बट बरोबर संघ विचार करत असेल की कुठेतरी या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. प्रज्योत जरूर नव्हता या टीममध्ये, बट तरीसुद्धा जे इतर खेळाडू आहे दमखम आहे या टीममध्ये, बट या मॅचमध्ये त्या प्रकारे खेळ करू शकले नाही आहेत. सिंगल इथे होईल कंप्लीट. फक्त औपचारिकता त्या मॅचमध्ये बाकी आहेत, बट जर आपण पाहिलं तर पहिलं सत्र अक्षरशः गाजवलं. बॅटर प्रतीक असतील आणि त्यांच्यासोबत जे अन्य बॅटर प्रत्येकाने इम्प्रेस केलं. त्यासोबत जर आपण पाहिलं तर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेतला, कारण एक हाय स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळाली. फुल लेंथ मिस टायमिंग, सुबत्ता बॉलर डाऊन दी बॉल, कॉट अँड बॉल चा स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. द्यायचा जेवढा त्रास. It's A D. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना. नेक्स्ट मॅच महामुकाबला, मॅच ऑफ द डे, होलीपाडा एसएस क्रिकेट क्लब होलीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट स्वप्नपूर्ती. ही लढत पाहायला मिळेल यात नंतर. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जातो. डॉट बॉल आणखीन एक येतो आणि नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका, बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल जाईलही बाउंड्री लाईनचा बाहेर. पण अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर एक सहज सोपा विजय इथे प्रस्थापित केला. टीम कलमने लाजवाब खेळ राखला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आजचा जो 8 टीमचा शेड्यूल होता त्या शेड्यूलमध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरला टीम कलम. वेल प्लेड बॉयज अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि चला पुढील सामना
क्विकली ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आणि सागर म्हात्रे इन ॲक्शनमध्ये दिसतील. त्यांचा 1.5 तास आता 1.5 दिवस झाले किंवा पूर्ण होत नाही आहे. याविषयी चर्चा रात्री केली जाईल, पण त्याआधी त्यांचा खेळ कसा होईल हा प्रश्न नक्कीच. चला फिल्डिंग सेट करा. वेल प्लेड टीम कलम. स्पेशली जर आपण पाहिलं तर ऑल ओव्हर टीम वर्क मी म्हणेन, कारण प्रतीक असतील, जे अन्य बॅटर्स असतील, प्रत्येकाने कंट्रीब्यूट केलं. त्यानंतर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकी बॉलरवरती, ज्याही बॉलरवरती विश्वास दाखवला गेला त्यानेही इम्प्रेस केलं आणि त्याच जोरावरती हा 3रा दिवस टीम कळम सरावावरती.